गाईज आपण कुलधाराच्या इथे आलेलो आहे. हे आपण एकमेव गोष्ट आहे जी आपण गलत छेडली आहे. पीछे पीछे आ रहा है वो. आता आपण आपल्या लोकेशनवर मे बी पोहोचलोय. जबरदस्त हा व्ह्यू आवडला असेल मित्रांनो प्लीज लाईक. बहीर तिकडे लाकडं जमा करतोय कारण का थंडी दुपारी आहे. दुपारचे 2:30 वाजले आहेत आणि आम्ही सगळे इथे रेडी आहोत सफारीसाठी. ऑफ बीट सफारी असणार आहे. तुम्ही जबरदस्त एक्सपिरियन्स करणार. त्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका. लेट्स गो. हॉस्टेलच्या इथून खाली जाण्यासाठी एक रस्ता आहे, तिथून आम्हाला आमची गाडी घेऊन जात आहेत. हे बघा आणि ह्या साईडला एकदम बाबा ग्रँड खलिफा जैसलमेर खूप मोठा हॉटेल आहे भाई. 5 स्टार हॉटेल आहे. बघा स्टाफच बघा असं दिसतोय. अशी गाडी आहे ज्याच्यातून आपल्याला जायचं आहे. नहीं रहता तो वो इस मिश्री को देखने के लिए जाएंगे कि उधर क्या है और क्या हुआ था. A few moments later. तर गाईज आपण कुलधाराच्या इथे आलेलो आहे. ही आहे मेन एंट्री. जे व्हिडिओजमध्ये बघितलं त्याच्यात प्रत्यक्ष बघायला भेटते. कुलधारा मयूरचा सगळ्यात फेवरेट डेस्टिनेशन. राजस्थान मधलं आवडतं. भूता पाहिजे आपल्याला. अरे घरों में बर्तन कपड़े सारा का सारा वैसा है और सिर्फ ये एक रात में हुआ है कि पूरा गांव खाली है. और अभी तक किसी को भी पता नहीं कि वो लोग कहाँ पे गए, क्योंकि एक रात में पूरे के पूरे गांव खाली होना ये पॉसिबल नहीं है. और वो पॉसिबल है अगर, बट वो कहाँ गए किसी को भी कुछ भी आइडिया नहीं है. और जो खाना पक रहा था ना चूल्हे पे वो भी नहीं है. वो हाँ नहीं वो है लेकिन सब चीज वैसी की वैसी. हाँ सब चीज वैसी सारी चीजें वैसी की वैसी है. हाँ वैसे स्टोरी है सब. तो अब जाके पहले देखेंगे, हम खुद एक्सपीरियंस करेंगे. अभी तक सुना था, अभी वो हम एक्सपीरियंस करेंगे. मित्रांनो आता कुलधारा विलेज आपण एक्सप्लोर करणार आहे. आपल्याकडे 10 मिनटं आहेत. आपल्या जे घेऊन आले ते बोलले की तुम्ही 10 मिनटात फिरा आणि तुमचा जो 6 जणांचा ग्रुप आहे तो इथेच या. तर 10 मिनटात आपण कुलधाराचा एक्सपिरियन्स घेणार जो हॉरर आहे. लेट्स गो. तर असा काही आपल्याला सगळ्यात पहिला एरिया बघायला भेटतो. पहिला आपल्याला जायचं आहे कुठे, आय थिंक या साईडला. मला असं वाटतं इथे कुलधारा ग्राम का विहंगम दृश्य हा बघून घेऊया आपण. हे बघा लोक वेलकम टू कुलधाराच्या इथे फोटो पण काढतायत. या साईडला एक टेम्पल आहे आणि मेन जे विलेज आहे तिकडे आतमध्ये आहे. बघा लोक इकडून पण जात आहेत, इथून पण जात आहेत. तर कुलधारा विलेजमध्ये आता आपण एंट्री करतोय मित्रांनो. त्या साईडला आतमध्ये ते विलेज आहे जे आपण आता एक्सप्लोर करणार आहोत. एकदम भयानक फिलिंग आहे बाई. खरंच यूट्यूबवर जी व्हिडिओ बघितली होती ना ती आज आपण एक्सपिरियन्स करतो. हे बघा हे ते विलेज आहे. ते एका रात्री गायब झालं आहे. म्हणजे त्याच्यावर जे बायका ज्या जेवण बनवत होत्या ते पण तसंच तिथेच आहे. आणि बाकी एक पब्लिक तिथे नाही, फक्त एक तो मुलगा होता लहान जो रडत होता असं काहीतरी त्या बोर्डवर लिहिलेलं आहे. की त्यांनी जेव्हा त्याचं IPS चालू केलं, IPS मध्ये त्यांनी काय ठेवलेलं, इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचं ठेवलेलं त्यांनी. तो या विलेजमध्ये पण आलेला कुलधारा विलेजमध्ये. आणि त्याच्या एक ह्याच्यामध्ये त्याच्या क्लिपमध्ये लिहिलं त्यांनी, मग दाखवलं की या गावामध्ये त्याला पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज जाणवलेल्या. असं नाही की फेक आहे वगैरे. तर त्यांनी जेवढ्या त्याच्या व्हिडिओज केल्या, जेवढ्या त्याचे इन्व्हेस्टिगेशन होते ते सगळे त्यांनी केले. पण सुरुवातीला सगळं स्टार्टिंगला जे त्याचं इन्व्हेस्टिगेशन होतं ते एका हॉस्टेलमध्ये होतं. आणि त्या हॉस्टेलमध्ये गेल्या ना तिथे एक झाड होतं असं त्यांनी स्टोरीमध्ये दाखवलं. झाड होतं आणि ते भूत त्या झाडामधून आलेलं. जेव्हा तो त्या झाडाच्या शोधामध्ये त्या जागी गेला ना तेव्हा त्याला कळलं की तो जेवढे स्पिरिट्सना तो सॉल्व करायचा ना त्या सगळ्या स्पिरिट्स होत्या फक्त माणसांच्या. पण ते एकमेव स्पिरिट असं होतं की ते ज्या जागी तिथे तो झाडाच्या खाली पुरलेलं होतं ना तिकडची त्यांनी माती साफ केलेली आणि त्या मातीच्या खाली त्याला पूर्ण ब्लॅक मॅजिकचं हे मिळालेलं, सायन्स मिळालेलं. तेव्हा त्याला कळलं की हे आपण एकमेव गोष्ट आहे जी आपण गलत छेडली आहे. त्या गोष्ट पर्यंतच्या मागे लागली जास्त करून. आणि मग नंतर त्याच्या लाईफमध्ये त्याला जास्तीत जास्त करून ती बॉदर करायला लागली. आणि मग नंतर 6,000 केस झाले. 6,000 त्याच्यात त्यांनी सगळ्या सॉल्व्ह केल्या. त्या काय अनसॉल्व्ह होत्या, पण या केसमुळे त्याचं पूर्ण लाईफ चेंज झालं.
आणि जेवढे आजूबाजूचे माणसं आहेत ना तेवढे हे सांगतात की ही जी एक केस आहे ना त्या केसमुळे तो पूर्ण ट्रॉमटाईज झाला, त्याचं सगळं झोप उडाली, सगळं झालं आणि तो बोललेला की मी स्वतःच्या बायकोला बोललेला की मी जास्त दिवस जगू नाही शकत आता, मी वाचत नाही. आणि मग नंतर तो एक दिवशी आंघोळीला गेला तेव्हा बाथरूममध्ये तो मेलेला सापडला. हे बघा मित्रांनो, मयूरने जी स्टोरी सांगितली हे रिअल आहे हा. तुम्ही बघू शकता गौरव तिवारी नावाचा यूट्यूबर होता आणि त्याची रिअल स्टोरी आहे आणि ती पण या कुलधारा विलेजमध्ये आल्यानंतरचा हा इन्सिडेंट झालेला आहे खरं त्या अशावर. ठीक आहे, तुम्ही बघू शकता यूट्यूबवर. मी काय असं हे सांगणार नाही, जे आम्ही इन्फॉर्मेशन ऐकली तीच मयूरने सांगितली आहे. ॲक्च्युली एक्झॅक्ट मला पण माहीत नव्हतं. तो पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीस्ट होता, तो इंडियाचा सगळ्यात पहिला होता तो. अच्छा, ओके. हां, त्यांनी पॅरानॉर्मल सोसायटी चालू केलेली इंडियाची, त्याचं IPS नाव ठेवलेलं, इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी असं नाव ठेवलेलं सगळ्यात पहिला. त्यांनी जे चालू केलेली त्याचा तो हे होता, काय म्हणतात प्रेसिडेंट वगैरे समजा मेन होता. त्या गावाच्या ज्या घराच्या भिंती आहेत ना त्या आहेत, हा त्यांचा तो मेन रोड होता. हे बघा भिंती बघा अशा तुटलेल्या आहेत. जर मी इथे एकटा आलो ना तर मी खरंच घाबरेन, कारण का ऑलरेडी ह्या ठिकाणाबद्दल आपण एक हॉरर गोष्टी ऐकतोय आणि त्याच ठिकाणी आपण जर एकटे असू ना तर मनामध्ये थोडी भीती येतेच. बघा ना असं खंडर पडलेलं आहे. काही जे माझे व्ह्यूअर्स आहेत ना त्यांना खोटं पण वाटत असेल, बट जे मी ऐकलं आहे ह्याच्याबद्दल तेच मी तुम्हाला सांगतोय. बाहेर बोर्ड पण लावलेलं आहे गव्हर्नमेंटचं की काय झालं होतं एक्झॅक्ट आणि कसं झालं ते. मेरे पीछे भूत लगा है गाइस, मेरे पीछे पीछे आ रहा है वो. मैं भाग रहा हूँ यहाँ से, मेरे साथ कुछ अनोखा हो चुका है. भाई साहब कुछ ज़्यादा नहीं हो गया? A few moments later. तर मित्रांनो इथून निघायचा टाईम झालेला आहे. जेवढं मी तुम्हाला दाखवलं थोडक्यात त्यासाठी प्लीज लाईक करा. आता आम्हाला बोलवलेलं आहे, सो लेट्स गो. अरे हे बघ, हे आपले इथेच आहेत, हे आपल्यासोबतचे आहेत. तो टाईम टू गो. आता आपलं दुसरं डेस्टिनेशन आहे, तर आपण नहीं सुधरोगे रे तुम लोग, नहीं सुधरोगे. निघायचं. तर मित्रांनो कुलधाराची जी स्टोरी आपण यूट्यूबवर बघायचो, ते जे विलेज आहे ते आपलं व्हिजिट करून झालेलं आहे आणि आता इथून आम्ही निघतोय. नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे जे आम्हाला पण माहीत नाही आहे, तर असंच चांगलं पाहिजे, सरप्राईजवाले डेस्टिनेशन पाहिजेत. बघूया. ओएसिस म्हणजे लेकवाला. लेट्स गो गाइस, लेट्स गो. बाय बाय कुलधारा विलेज, बाय बाय. A few moments later. मित्रांनो जी आमच्या पॅकेजमध्ये जी एक लेक सांगितलेली त्याला बोलतात ओएसिस. तर हे आहे फॉर्मपॉइंट सारखं आहे. हे बघा छोटे छोटे पक्षी पण आहेत आणि जे पाळीव प्राणी किंवा वन्य प्राणी असतील ना ते इथे येऊन पाणी पित असतात. वाळवंटामध्ये अशी जागा भेटणं म्हणजे थोडंसं कठीण असतं, त्यासाठी हे एक टुरिस्ट अट्रॅक्शन झालेलं आहे. वाळवंटामधलं पाणी साठण्याचं एक ठिकाण जे आता आपण एक्सप्लोर करून पुढे निघालेलो आहे. कजरा रे तर काले काले डोला, कजरा रे तर काले काले डोला, डोला डोला
हा स्वतः हरवला पाहिजे. तू गाडी घे. गाडी थांबव गाडी. फक्त पेट्रोल सुट तर वाट लागला मग. नाही आपण ठेवू तिथेच. आपण उंट काढू मजा येईल रे. उंट घेऊन येईन. उंटाची शिप येऊ आणि मयूर मॅन वर्सेस वाईल्ड. खम्मा खनी खम्मा खनी खम्मा खाणी खम्मा खनी खम्मा खाणी खम्मा खनी. खम्मा खाणी. मित्रांनो आता आपण कॅमल राईड करणार आहोत आणि आजूबाजूचा परिसर बघा. हे एका मध्य ठिकाणी आहे. हे पूर्ण जंगल आहे राजस्थानमधलं, म्हणजे जैसलमेरमधलं जंगल आहे. आजूबाजूला बघू शकता तुम्ही पवनचक्की आहे त्या बघा इकडे. आणि ह्या जंगलामध्ये आपण आलेले. आजूबाजूला कुठलीच वस्ती नाही आहे, काहीच म्हणजे लोक नाहीत. फक्त हे आमचे जे सफारीसाठी जेवढे मेंबर्स आले तेच आहेत. आणि आम्हाला ह्या डेझर्टमध्ये आतमध्ये घेऊन जाणार आहेत ह्या कॅमलने. तर आता आपली सुरू होणार आहे कॅमलची राईड. ती पण तुम्ही एन्जॉय करा. लेट्स गो. ये मेरा आउट है, इससे मैं राइड करने वाला हूँ गाइस. एंजॉय. क्या तुम बोल सकते हो कुछ भी. बिंद्या ट्राय करते आता उंटावर बसण्याचा. कम ऑन गाइस. ये मेरा ऊंट है, ये इसने मुझे चूज किया है. मैंने चूज करके देता हूँ. बैठो बैठो. लेट्स गो. हम सब कैमल राइड के लिए रेडी है गाइस. विद्या, बाली, सौरभ, डोंट वरी. पहिली आपली राइड आहे. फर्स्ट राइड. ऊंट पे बैठा ऊंट. हे काहीतरी पाय असा लावायचा ना, नाही तर पळून जाईल. हाँ पाकिस्तानात. विद्या शुभम हे काय करतोय खाली. हमारा ऊंट पूत रहा है. A few moments later. कॅप्टन. चलो गाइस चलो. शुभम मागे बघ. हे बघ सावली बघ काय भारी वाटते. ओ साडू, राजस्थानला आलोय. तर आता आपण आपल्या लोकेशनवर मे बी पोचलोय. हे बघा पूर्ण वाळवंट आहे. फायनली एरिया. मित्रांनो आता आपण ज्या कॅमलचे राइड केले त्याचं नाव आहे डायमंड. हा आहे तो कॅमल. आपका नाम क्या है? मेरा नाम दामोदर. इन्होंने अच्छे तरीके से हमें इस पर राइड करवाई है और बहुत मज़ा आया. थैंक यू दोस्त. आजूबाजूला कोण नाही, फक्त आम्हीच. आधी ह्या साईडला गेलेत, आम्ही इथे आहोत स्टॉपला. जबरदस्त. हा व्ह्यू आवडला असेल मित्रांनो प्लीज लाईक करा. आणि जर इथली डिटेल्स हवे असतील ना तर मी तुम्हाला सांगेन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तरी देईन, आता इथे तुम्हाला स्क्रीनवर बघायला भेटेल. फोटो काढून झालेले आहेत मित्रांनो. आपल्या मागे बघायला भेटतोय तर सनसेट होतोय आणि आता चहाचा टाईम झाला आहे, जो चहा पितोय. इथे बघा तुमच्यासाठी छोटे छोटे बेड टाकून ठेवलेत खाट्स. इकडे आपल्याला चहा बघायला भेटते. फ्राईज आहेत आणि फ्राईन्स आहेत आणि बिस्किटसुद्धा आहे. सो आता चहा वगैरे घेऊन थोडा नाश्ता करूया, भूक लागले. या साईडला आपल्या रात्रीच्या जेवणाची सोय होते, सगळेजण काम करत आहेत ते. थोडं इकडे जेवण होते. बाकी आजूबाजूला पूर्ण हे जंगलासारखंच आहे, पूर्ण वाळवंट आणि मध्ये मध्ये छोटीशी झाडं. इकडे सनसेट पूर्ण झालेला आहे. या साईडला आमचं सामान गाडीतून काढून ठेवलेलं आहे आणि इकडेच आपण रात्री या पूर्ण ओपन स्कायमध्ये झोपणार आहोत. तोही पूर्ण एक्सपिरियन्स तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे, नक्की बघा. आता आमचा कॅम्प तिथे आहे. शुभम आणि मी इथे असंच एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहे. इथे गाडीचे निशाण आहेत त्यामुळे आलो आहे, सेफ आहे थोडं. शुभम काय एक्सपिरियन्स आहे तुझा आत्तापर्यंतचा? खूप भारी वाटतंय. मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये वाळवंट बघतोय, फक्त मी पुस्तकामध्ये पाहिलेलं, पण आता मी हा एक्सपिरियन्स फील करतोय आणि ते पण माझ्या बेस्टीन्स बरोबर. सो मी मोमेंट्स एन्जॉय करतोय. तुम्ही फक्त बघू नका, तुम्ही फिरायला या इकडे. आणि इथली वाईब पण एकदम वेगळी सांगते. पूर्ण शांतता आहे, क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे बेस्ट फ्रेंड्सबरोबर, गप्पा गोष्टी करायच्या, स्टार्स बघायचे आणि आम्हाला रिअल बघायचे आहे वाळवंटात इथली लाईफ, रुरल लाईफ वगैरे सर्व. तर त्यासाठी आम्ही इथे आलो. काही नाही लांबपर्यंत. या साईडला तेव्हा पवनचक्क्या बघायला भेटत आहेत. इकडे तर बघा काहीच नाही आहे. तिकडे एक मोबाईलचा टॉवर दिसतोय. त्या साईडला एक छोटीशी लाईट दिसते, कॅमेरामध्ये दिसणार नाही, काव मे बी असेल.
आणि आम्ही इथे आमचा कॅम्प आहे. तिथे एक कॅम्प आहे आणि एक राईट साईडला तिथे एक शेकोटी दिसते, ते एक कॅम्प असेल. एकदम बेस्ट भाई. ओके, आम्ही जिथे राहतो तिथे गावाची बॉर्डर असते. त्या बॉर्डरला एक आहे ना रखवालदार असतो. आता आय थिंक मला इथलं माहिती नाही आहे की इथे रखवालदारी असतो का, त्याचं काय केलं काय वगैरे, म्हणून बघायला आलो आहे. तुम्हाला यातल्या स्टोरीमध्ये बिलीव्ह असेल तर नक्की कमेंट करा. मी या गोष्टी तर थोड्या मानतो कारण आम्ही काय काय एक्सपिरियन्स केलेत. हे बघा इथे असं काहीतरी पडे, लांब राहूया आपण थोडा. काय माहीत नाही, नाही तर त्यांनी सांगितलं पण असतं असेल काहीतरी पडलेलं. हां मित्रांनो, या साईडला आमचे कॅम्प लागलेले आहेत. वरती पूर्ण स्टार्स बघायला भेटतील. मी फ्लॅश बंद करून किंवा फोटोज वगैरे लावेनच. आणि इकडे आमचा कॅम्प चालू आहे. या साईडला जेवणाची तयारी चालू आहे आणि सगळे आम्ही इथे कॅम्पच्या इथे आमचा शेकोटी घेतो आहे. दाखवतो तुम्हाला. सगळेजण जबरदस्त एन्जॉय करत आहेत. इकडे बघा कॅम्प पण चालू आहे. शेकोटी इकडे आमची राहण्याची सोय, तिकडे टेंट बांधलेले आहेत. त्या साईडला बरेचसे लोक अशी एका साईडला असेच बसलेत, गप्पा गोष्टी चालू आहेत काय काय झाडांच्या वरती. मस्तपैकी बघा चंद्र पण आहे, स्टार्स पण दिसत आहेत पण व्हिडिओमध्ये दिसणार नाही. आणि जबरदस्त एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. आणि हे ना खरंच करायला पाहिजे. बाकी ट्रेडिशनल डान्स वगैरेसाठी पण एक वेगळा पॅकेज असतो. त्याच्यात पण कॅमल राईड आहे, परत जीप सफारी वगैरे आहे. बट त्याच्यामध्ये ओपन स्काय नाईटचं स्टे नाही आहे. आणि आता कशी थंडी आहे, पण थंडीमध्ये जर तुम्ही आता आलात ना तर जबरदस्त थंडी तर लागेल एकदम मजबूत, पण एक्सपिरियन्स भारी असेल. कारण का इथे कोणच नाही आहे. हे बघा कोण नाही आहे आजूबाजूला, ठीक आहे. तर हा एक एक्सपिरियन्स एकदम युनिक ठरेल. आता इथली आम्ही लाकडं जमा करतोय छोटी मोठी. इथे आपल्यासारखी पाठी नाही भेटत. हाफ मून आहे, त्याच्या खाली आम्ही सगळे शेकोटी करतोय. शेकोटीसाठी छोटी छोटी लाकडं जमा केलेली आहेत ह्या इथल्याच आजूबाजूच्या एरियातून. सगळे बसले शेकोटी करत. इकडे शुभम आहे, सौरभ आहे, मयूर यांची दोघांची मस्ती चालू आहे. विद्या पण आहे इकडे आणि बाली इकडे लपले. तिकडे आमचा कॅम्प चालू आहे. तिथे आता शेकोटी भिजले. पण तिथे जे काम करतात ना, जेवण वगैरे बनवतात, त्यांचे हे बनवत आहेत शेकोटी. थोड़ा साइड में वहाँ पे भी कुछ चालू है, थोड़ा आगे. हाँ मैं थोड़ी देर शाम को गए थे वहाँ पे. पापड़ है, ओके ओके. रोटी बना. भैया जंगली जानवर, लांबडी आहे, बिबट्या, वॉल्चर आहे. टायगर वगैरे नाही. हॅलो, तिथं ना हे बघा इकडे जेवण आलेलं आहे. भाजी आहे, डाळ आहे, हे काय माहित नाही, चपाती आहे, प्लेट वगैरे घ्यायचे, पापड पण आहे. तर आता आपण जेवणाला सुरुवात करूया. सगळे लाईनमध्ये आहेत, सगळे लाईनमध्ये आहेत. आता पूर्ण काळो. पापड घेतलास का? इकडे आमचं जेवण आणि इकडे बोनफायर चालू आहे. चला जेवण करूया. आणि चला जेवायला या सगळ्यांनी. पापड भेटतोय फ्री मध्ये. मित्रांनो हे बघा रात्रीचे वाजलेत 1:30 आणि आम्ही इथे शेकोटीला जबरदस्त जोर दिलेला आहे. शेकोटीसाठी लाकडं पण आणलेली आहेत. सगळे तिकडे टेनवर झोपलेत. पण आम्ही ओपन स्काय नाईट, हे बघा मून तिकडे आत्ता जस्ट बुडलेला आहे. समोर वरती आपल्याला चांदण्या बघायला भेटते. बघा इकडे गाणी पण लावलेत. आणि ओपन स्काय नाईट आज आमची असणार आहे. काय शिकवतात दादा? प्रॉपर ओपन स्काय नाईट. बघ दादा, आय एम एक्साइटेड. बघा प्रत्येकाचे बेड बनवले. सौरभ आणि मी एका बेडवर, शुभम आणि मयूर एका बेडवर, तिकडे बिदिया, इकडे बाली. ते झोपणार आहोत. आता जरा इंटरेस्ट येतोय. मगाचपासून आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या म्हणून जास्त मी काय व्हिडिओ शूट नाही केला. आत्ता जरा मजा येणार आहे कारण का एक्साइटिंग काहीतरी करतोय आता आम्ही. हो ना, फर्स्ट टाइम. टेंट पण नाही एवढ्या थंडीत. येस, मजा आली. ओनली चिल. Many hours later. मित्रांनो 4:20 झालेत. विद्या इकडे उठले. शुभम तर झोपायची ऍक्टिंग करतोय. बाली पण उठलेली आहे, ही पण ऍक्टिंग करते. सौरभ पण ऍक्टिंग करतोय आणि मयूर तिकडे लाकडं जमा करतोय कारण का थंडी तुफारी आहे.
इन्सेन थंडी आहे, कारण का 4:20 वाजले आणि आम्ही सगळे आहेत ना जवळ 2ला झोपलो ना ते परफेक्ट आम्ही सगळे 4लाच उठलो, कारण का थंडी एकदम सतत वाढतच जाते. आणि आता इथे आम्ही लाकडं जी जमा केली होती ना ती आता हळूहळू जाळतोय. हो मयूर सगळी नको घेऊ. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री तिथे झोपलो होतो, बाकी सगळे तिकडे आणि इकडे सनराईज. ओ माय गॉड, दिस इज द बेस्ट सनराईज एवर आई हैव सीन. ओ मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती आहा. माझ्या ॲक्शन कॅमेरामध्ये मी शूट करणार होतो पण तो ठेवून दिलाय, त्यामुळे मोबाईलमध्ये शूट करतो. असं नाहीस. बाली अजून झोपले. एवढ्या रात्री आम्ही इथे झोपलो, सगळ्यांना थंडी लागली, कोणाची झोप चांगली कंप्लीट झालेली नाही आहे अजिबात. आणि आता सगळं डिस्कशन चालू आहे की कोण कसं झोपलं, किती टाईम झोपलं, किती वाजता उठलं. मोस्ट ऑफ मयूर आणि मी जवळजवळ 2 ते 3 टाईम रात्रीमध्ये उठलो आहे. आणि तेच डिस्कशन चालू आहे कोण जास्त वेळ जागलं. मी तर हार्डली 3 तास झोपलो. मैं पहले एग्री कर रहा हूँ. मैं सोया था अच्छे से. मयूर तू किती वेळ जागा मी जागलो, मी आई शपथ 1 तास झोपलो असेल मी. खरं सांगतो 1 ते 1.5 तास झोपलोय. और तू तेरा तो घोर नहीं काफी है भाई. 2-2.5 तास झोपलो. ओनली रात को यहाँ पे 3-4 तेंदुए आए थे, उनको भी मार के भगा दिया मैंने. देखो वहाँ पे फुटप्रिंट्स है. ये बड़ी अच्छी बात कही आप. हे बघा इकडची गुरं, गाय आहे आणि हे तिचं वासू आहे बेबी. इकडे पण आहे या साईडला बघा बैल. आय थिंक काय माहीत कुठून आले ते बिचारे एवढ्या मोठ्या वाळवंटामध्ये. आत्ता आलेत सकाळचे. ड्रोन शॉट बघा. तर इथे 2 माझे मित्र झालेले आहेत, तर रँडमली मी त्यांना विचारते तुमचा कसा एक्सपिरियन्स होता. पता है आपको कैसा लगा? अच्छा लगा है. ओके तो टेंट में ठंड लगा? मतलब टेंट में कम था ठंड हाँ. कंपेयर टू बाहर, ओके बट ठंड तो था. अच्छा. हाँ हमें तो बाहर तो लगा, वो तो ऑब्वियसली है. हाँ. आपको? बहुत ही अलग एक्सपीरियंस था. लेकिन टेंट में इतनी ठंड नहीं लगी, बाहर थी ठंड तो बहुत. ओके ओके. फर्स्ट टाइम आप ऐसे हाँ, टेंट में? असल मेरा फर्स्ट टाइम. हाँ हमारा भी फर्स्ट टाइम है. थैंक यू गाइज. रात को नींद कैसी आई ये सिर्फ बता देना बस. रात को नींद मुझे 4 बजे के बाद आई और बहुत भारी आई. ठंड लगा? 2 चादर लेने के बाद आया. पहला वाला चादर मैंने इसीलिए लिया क्योंकि वो बड़ा था, कंफर्टेबल रहेगा, बट उसके अंदर भी आवाज आ रहा है. मेरे तो चादर भी ऐसे ऐसे हिल रहे थे बाहर से, पता है क्या. आणि आमची ब्लँकेट बघा, हे देखो चादर बघा आमची किती जाडी आहे हे बघा, तरी पण ह्याच्या आतमध्ये थंडी येत होती. जाम फाटली. 2 वाजता उठलो, फुल शिवरिंग. इतना शिवरिंग हो रहा था, खॉट भी हिल रही थी ऐसे ऐसे. अच्छा. फिर उठे, वापस से ये कर दिया बॉनफायर. मेरे साथ ये भी उठी, 1.5 घंटे बस सो गए, फिर भी नींद नहीं आई. फिर तुम लोग उठे, तो टोटल 2.5 घंटे का ही नींद हुआ, वो भी ठीक से नहीं हुआ. सेम भाई. मेरी तो हालत बहुत टाइट है. तू और मैं एक ही टाइम, मतलब एक बात ही seriously, हम बहुत सेम जगह टाइम पे- हम सो गए थे. अगर हम दोनों ये जैकेट नहीं लेते ना सेम. तो ब्रदर्स हमारी जैकेट. मौत तो इधर ही थी. इधर ही हमें गाड़ दिया जाता. और ये पॉइंट हमारे कबर से. घूमती रहती है. हाँ. नहीं ये सीरियसली जैकेट है, इसलिए हम दोनों बचे हैं इतना. लास्ट नाइट में आपको ठंड लगा टेंट में या कैसा था आपका? अब रिव्यू बता दीजिए. टेंट तो अच्छा था, ठंड नहीं लग रही थी, बट हवा बहुत चल रही थी, फिर भी कोई ठंडा वंडा नहीं लगा. अच्छा एक्सपीरियंस था. एक कोजी सा टेंट था, गर्म सा था, बाहर बहुत ठंड थी लेकिन. ओके. और टेंट में ऐसा कुछ नहीं ना लगा कि सांप और बिच्छू ऐसा कुछ, स्कॉर्पियन वगैरह? नहीं ऐसा कुछ नहीं लगा, बट हाँ जाने से पहले केयरफुल होके एक बार चेक कर लो. चेक किया था ना आपने? हाँ चेक किया था हमने. ओके. एक्सपीरियंस काफ़ी अच्छा था यहाँ पे. आई थिंक सबको विजिट करना चाहिए, इंजॉय करना चाहिए यहाँ पे. आपका फर्स्ट टाइम था ऐसे? हाँ फर्स्ट टाइम था. तो अभी हम और एक हमारे सफारी के मेंबर है, उनसे जेन्युइन रिव्यू लेंगे कि अबाउट लास्ट नाइट कैंप में कैसा मज़ा आया कि नहीं. आपको क्या लगा? Hi guys, it was wonderful staying here. We enjoyed a lot. It was fucking cold, but still, anyways, it was fun. आपको रात Would में recommend it.
अब रात में ठंड कैसा था? बहुत ठंड था यार। नींद आई पूरी? नहीं, नींद नहीं आई। तो मतलब कोई भी नहीं सोया शायद से? हाँ नहीं, हम एक्चुअली आउल थे गाइस रात को। ओके ओके। पूरी रात जाग रहे थे हमने कोई नींद नहीं लिया है, ठंड एक्सपीरियंस किया है, स्टार गेजिंग देखा और बॉनफायर का मजा लिया। आपका फर्स्ट टाइम है? हाँ, इट्स फर्स्ट टाइम फॉर मी इन जैसलमेर। Just keep it there. You know berry red? I really love berry red. मुझे ना इधर मिला नहीं, उधर मिला नहीं, अब मुझे मैक का ट्राई करना है। मैं गई थी, वो 4000 का था। क्या फ़र्क पड़ता है, बट तभी तो सब देखेंगे ना। मैं तो जैसे ही हॉस्पिटल में एंटर करती हूँ तो फुल ऐसे वेस्टर्न कपड़े पहन के घूमती हूँ, ऐसी बात कर रही हूँ। विक्रांत ने पूरा ये बोला कि ऐसा ऐसा दिन का ट्रिप है, इतना इतना, बट उस वो टाइम पे ऐसा था कि विक्रांत ने दिसंबर प्लान किया था, दिसंबर में जाएंगे, और पहले से ही बोला हुआ था कि 2 महीना पहले बुकिंग करना पड़ेगा तो ही हम जा पाएंगे। तो कैसे करके हमने दिसंबर 25 से लेके 31 हमें हमारा प्लान था। हमने वो भी देख लिया था कि फायरवर्क्स वगैरह जयपुर में वगैरह कहाँ पे होता है, वो सब देखा था ना। मेरी रीज़न की वजह से शायद से कि मेरे डैड आने वाले थे, इसलिए वो कैंसिल हो के जनवरी फर्स्ट वीक में चला गया, फिर सेकेंड, फिर 25 में आ गया। और लग बाय चांस ये झाटू भी हाँ बोला उसकी चीज़ के लिए। अगर ये ना बोलता ना भाई बहुत खराब होता। और अभी भी मुझे लग रहा है कि इसको रुकना चाहिए 2 दिन के लिए। हाँ, नाश्त्यामध्ये आहे इथे मॅगी, बिस्किट, ब्रेड, संत्रा, केळी आणि इकडे प्लेट्स आहेत. त्यानं मॅगी घेतलेली आहे या डेझर्टमध्ये. आपला सकाळचा नाश्ता तो आपण सुरू करतोय. डॉगी पण आलाय. तुला पाहिजे नाश्ता? नहीं मिलना। A few moments later. मार के आएंगे, मर जाएंगे, मिट जाएंगे, तोड़ देंगे, फोड़ देंगे। देखो ना गाइस, देखो ना, देखो ना, देखो ना, देखो ना, देखो ना। अभी मजा आएगा, अभी मजा आएगा। अभी फुल स्पीड में नीचे जाएंगे। खरंच थँक्यू, बहुत अच्छा कॅमल राईड करवाया आपने. आणि बाकीचे यांचे स्टाफ आहेत ती इथे आहेत सगळे. आता सगळे भांड्यांची कामं करतायत. खम्मा घणी एक गाडी तिकडे भरलेली आहे आणि दुसरी आमची जीप रेडी आहे. सो आता आम्ही निघतोय इथून जायला. जबरदस्त मजा आली, एक वेगळा ॲडव्हेंचर होता मित्रांनो. आणि आमचे टेंट अजून इथे आहेत. आता हे सगळं उचलतील आणि आता इथून जायचे वेळ झालेले आहे. सकाळचे वाजलेत 10 आणि आता इथून आम्ही निघतोय. जैसलमेरमधली आपली सफारी सक्सेसफुल झाली आहे मित्रांनो. तर याच्यावर तुम्ही How's the Josh? How's the Josh? How's the Josh? Yes, yes. This is the Let's Go Public guys. Let's go public. देखो ना guys, देखो ना, देखो ना. Bye bye, bye bye desert. क्या नाम है आपका बेटा? योगेश. क्या है बच्ची? दीपू. तो योगेश. आपका क्या और नाम है? आपका? अरे बहुत. A few moments later. अच्छा, इथे स्टेकेशन आहे म्हणजे आमचं मुस्ताश हॉस्टेल. तिकडे आता जातोय चालत. हा इथला मेन रोड आहे जिथून आपण बाहेर पडलो होतो. आता इथून चालत चालत जाणार हॉस्टेलपर्यंत. जास्त लांब नाही आहे, 5 मिनिटावरच आहे.
लेफ्ट मारला की सरळ जायचं आहे.